सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे। राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवावा याकरिता मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्य स्तरावर 8 हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू करण्यात आले आहेत। आणखी 4 अशाच प्रकारचे केंद्र सुरू करण्यात येतील। विभाग स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्रे व जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता विकास केंद्रे सुरू करण्यात येतील। राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे। स्तंभ 4 सुशासन व गतिमानता। उपक्षेत्र 1 प्रशासन। आर्थिक व सामाजिक गरजांनुसार प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अधिकारी कर्मचारी यांचे सेवा प्रवेश नियम ते निवृत्तीपर्यंत सेवा प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि खासगी क्षेत्राच्या सहाय्याने नागरी सेवा पुरविण्यात अव्वल राज्याचा दर्जा प्राप्त करण्याचे आपले ध्येय आहे। विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक वाटते। त्याकरिता प्रशासकीय विभागांचे सेवा प्रवेश नियमांचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण आणि सुलभीकरण करण्यात आले आहे। महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत 1,20,000 पदभरती करण्यात आली असून पुढील कालावधीत टप्प्याटप्प्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणांच्या माध्यमातून आणखी 75,000 पदांची पदभरती करण्यात येणार आहे।